ओके. हां, केलं चालू. चालू केलं. आपलं काय जमणार आता खेळ हो. आपले काय जमणार खेळ म्हणलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. चला, रामेश्वर भट्टांना तहान लागलेली आहे. असं असं नरडा ती गाडी कोरडा पडलेला आहे. येतात, येतात. सुकलेले आहे मायबाप. बाजूने रस्त्यानं जात असताना विहीर पाहिली. ती विहीर कोणाची आहे हे माहित नव्हतं रामेश्वर भट्टांना. विहीर कोणाची आहे रामेश्वर भट्टांना माहित नव्हतं. रामेश्वर भट्ट विहिरीपर्यंत गेले. विहिरीवर गेले. त्या विहिरीवर पवरा नव्हता. पवरा कळतो का तुम्हाला? बाटली, दोर नव्हते, काहीच नव्हतं. पण रामेश्वर भट्टांना असं वाटलं आताही सुद्धा परिस्थिती खूप कठीण आहे महाराज. पूर्वीच्या काळात डोक्याला फेटे असायचे, फेटे माणसाच्या, धोतर असायचे घातलेले महाराज. मी नेहमी सांगत असतो, ज्या ज्या माझ्या माता आहे नाट्या नेसलेल्या आहे, ज्या ज्या बाबांनी धोतर नेसलेलं आहे त्यांच्या जिव्हाळा आहे. फक्त त्यांच्याकडेच प्रेम आहे मायबाप. कोणाकडं प्रेम नाही राहिलं महाराज. लोक रगेल झाले महाराज आता. या लोकांकडं ऐका ना दादा. अरे पूर्वीच्या काळामध्ये लेकबाळ कोणाची का असे ना, वाटी लावायला जर लागले असतील तर आमची एखादी माता समोरून जर येत जर असली ना तर ती माता तिथे उभी राहत होती आणि त्या लेकीच्या जाणाऱ्या मुलीच्या डोक्यावरून तोंडावून असे हात फिरवत होती दादा. अशा जिव्हाळ्यानं हात फिरवत होती आणि हात फिरवणं झालं की बोट कड मोडत होती दादा. आता दिसते का तुम्हाला कोणी? दिसते कोणी तुम्हाला बोट मोडताना? नाही दादा. प्रेम नाही राहिलं, जिव्हाळा राहिला नाही एकमेकाबद्दल. जिव्हाळा नाही राहिला दादा. आस्तुकीचं जग झालेलं आहे दादा. नास्तिक लोक झालेले आहे दादा. आस्तिक नाही राहिले. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ज्यांनी ज्यांनी धोतर नेसलेले आहे ना त्यांच्याकडे जा तुम्ही. किती प्रेमानं बोलतात पहा तुम्ही. ज्यांनी ज्यांनी माझ्या माता आईनं नाटी नेसलेले आहे त्यांच्याकडे जा. ती प्रेमानं बोलतात. हे एकदा का पिढी तुमची संपली की जिव्हाळा संपला, प्रेम संपलं. प्रेम राहणार नाही दादा. लय गोड आहे महाराज चिंतन. म्हणून प्रेम, एकमेकाला प्रेम देण्याचा प्रयत्न करा, जिव्हाळा देण्याचा प्रयत्न करा. अरे चांगलं तरी बोला रे, चांगलं एकमेकाले चांगलं बोला. म्हाताऱ्या माणसाले काय नाही पाहिजे बरं घरात? दोन शब्द प्रेमाचे पाहिजे फक्त महाराज. काहीच नको, धन दौलत इस्टेट काहीच नको. आता मोठी कठीण समस्या होईल महाराज. चला असो. रामेश्वर भट्टांना विहीर माहित नव्हती कोणाची येत. बाटली नाही तिथे, दोर नाहीये पाणी पिण्याकरता. शेवटी रामेश्वर भट्टाला असं वाटलं आपण विहिरीमध्ये उतरावं. पूर्वीच्या काळात फाड्याच्या दगडाच्या विहिरी बांधलेल्या असत आणि ते पायऱ्या असत. मी पाहिलं महाराज, पायऱ्या असत. त्या पायऱ्याने रामेश्वर भट्ट विहिरीमध्ये उतरले. खडक असायचा, त्या खडकावर उभे राहिले, हातपाय धुतले, पाणी पिलं. पण रामेश्वर भट्ट खाकरले. आपण तोंड धुताना सुद्धा खाकरतोय आपण. खाकरल्या बरोबरच तर जो विहिरीचा मालक होता त्या मालकाला आवाज गेला आणि आवाज गेल्याबरोबर पळत आला. पळत, कोण है अंदर बावड़ी में, मालूम नहीं क्या? ए बावड़ी किस पाने की है? देव पूजे के पाने की है. कसं हिंदी मध्ये जमत नाही महाराज बरं का. कारण मी सरासरी काय इचू काट्यात काय हात घालत नसतो. इचू निघत असतात त्यामुळे इचू काट्यात काय हात घालत नसतो आम्ही. पण बोलतो कारण हिंदी येत नाही पण तरी बोलतो. आमच्या इथले एक दुकानदार होता,
तो दुकानदार म्हणायचा अब्दुल तेल सांडरा, अब्दुल तेल सांडरा. मी काही चुकाट्यात काही हात घालत नसतो बुवा. पण विहिरीचा मालक मात्र रामेश्वर भट्टाला पळत आला आणि म्हणू लागला, माहित नाही का तुला ही विहीर कोणाची येत? या पाण्याचा उपयोग फक्त देव पूजेच करता करतो आम्ही, आणि तू या विहिरीत उतरला, खोकर तू आहे. रामेश्वर भट्टाला असं घाबरल्यासारखं झालं. रामेश्वर भट्ट घाबरल्या गेले. कर्कसा आवाज होता त्याचा, कर्कसा आवाज, त्याचा काही कोमल आवाज नव्हता. कर्कसा आवाज ऐकल्या बरोबर रामेश्वर भट्टानं विहिरीच्या मध्ये डुबकी मारली, पाण्यात डुबकी मारली. रामेश्वर भट्ट वरच नाही आले. तो महात्मा शाप दिला, बेटा अरे कब तक पानी में डूबोगे, ऊपर आओगे तो जल जाओगे. सांगून दिलं. विहिरीच्या मालकाचं नाव अनगडशा फकीर. कर्कसा आवाज असणारा अनगडशा फकीर. आणि अनगडशा फकीरानं शाप देऊन टाकला, किती वेळ पाण्यात राहशील, आणि पाण्याच्या वरती आला की वांग जसं चुलीत भाजावं तसा काय तर तुझ्या अंगाचा दहा होईल, जळून जाशील, अंगात दहा होईल, अंगार होईल. अनगडशा फकीरानं शाप देऊन टाकला. अनगडशा फकीर तिथून निघून गेले. रामेश्वर भट्ट पाण्याच्या वरती आले. जसं वांग चुलीत भाजावं, पोळल्या जावं तसे अंगाची दहा होऊ लागला, अंगार होऊ लागली. रामेश्वर भट्टाच्या शरीराची काय करावं काही सुचत नव्हतं. मायबाप रामेश्वर भट्ट तिथून जसे निघाले, औषध पाहू लागले, काय करावं, माझ्या शरीराचा दहा हुंडाला, अंगार हुंडायली, ही अंगार मात्र शांत झाली पाहिजे. सोनूने बाबा अंगार हुंडायली, शांत झाली पाहिजे. चिंतामणी देवाकडे गेले. जास्त शेपूट लांबवत नाही महाराज. चिंतामणी देव त्या काळात श्रीमंत चालती होती. श्रीमंताची रीत चालती असते महाराज. बैठक बसलेली, त्या बैठकीत गरीब मात्र खरं बोलून जातो. गरीब खरं बोलतो तरी सुद्धा त्याले काही लोक त्याले चूप बैसरे म्हणतात. काहून? बैस मुकाट्यानं. आणि श्रीमंत माणूस तिथे येतो, आणि श्रीमंत माणूस खोटं बोलतो. राजे खोटं बोलतो तरी म्हणतात भाऊ खरं बोलले, भाऊ खरं बोलले. म्हणजे पैसा बोलतो महाराज, त्याचा पैसा बोलतो, त्याची श्रीमंती बोलती. धनवंतरा लागी सर्व जगी मान्य. धनवंतराला सर्व जग मान्यता देते महाराज, पण गरीबाले कोणी मान्यता देत नाही महाराज. अरे हा पैसा लय श्रेष्ठ झाला. नालीमध्ये जर पोरग जर पडला असेल, लेकरू पडला असेल, तर त्याला म्हणे बाळा वर ये ना, वरती येणं नालीच्या. येत नाही दादा ते, पण त्याला का जर पैसे दाखवले ना तर त्या पैशाच्या लालचीनं ते वर येते महाराज. अंगणात खेळत असते महाराज, ते अंगणात, आणि खेळता खेळता नालीत पडत असते महाराज. बाल तरी घे द्वारी अर्थ दाविता गांधारधारी. अर्थ दाखवला की ते नालीच्या वर येते. इथलं महाराज श्रीमंत. रावण का कमी श्रीमंत होता का? रावणही खूप श्रीमंत होता. तसा श्रीमंत कोणी नाही होणार. जस ग्रंथी ब्राह्मण होता तसा ब्राह्मण कोणी होणार नाहीये. अरे जो प्रभू रामचंद्राला, या भगवंताला अभिषेक करत असताना एक कमळाचं फूल कमी जर पडलं तर आपलं शिर कापून देत होता. अभिषेकासाठी आपलं शिर कापत होता महाराज. याच्यासारखा रावणासारखा मोठा कोणीच होणार नाही महाराज. म्हणून तर राजीव सांगतोय, अरे ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं बाण मारला, रावण मरणार, धरतीवर खाली पडणार, तोच प्रभू रामचंद्र गेले. आणि प्रभू रामचंद्रानं हृदयाशी रावणाला पकडलं महाराज. भूतलावर मूर्ती या जमिनीवर पडू दिलं नाही मायबाप रावणाला. लक्ष्मणाला राग आला,
दुश्मन आहे, शत्रू आहे, खाली पडू द्यायचा. तुम्ही त्याला हृदयाशी धरलं, वरच्यावर धरलं. मी 14 वर्ष 26 दिवस तुमची सेवा केलेली आहे, पण तू तुम्हाला कधी म्हणलं नाहीये पाणी प्याला का लक्ष्मणा, जेवण केला का लक्ष्मणा, तू मला म्हणले नाही दादा तुम्ही. आणि तुमच्या दुश्मन आले, तुम्ही वरच्यावर झल्लं दादा. प्रभू रामचंद्र सांगतात लक्ष्मणा, अरे अरे एक अभिषेक करत असताना, माझी पूजा करत असताना जर कमळाचं फूल जर कमी पडलं ना लक्ष्मणा, तर तू माझं एक शिर कापून मला अर्पण करत होता. म्हणून मी त्याला जमिनीच्या वरच्या वर त्याला उचललं, खाली पडू दिलं नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमंताला मान्यता आहे दादा. रामेश्वर भट्ट चिंतामणी देवाकडे गेले. चिंतामणी श्रीमंत होते. चिंतामणीला उपाय विचारला. उपाय त्या ठिकाणी चिंतामणी देवांनी केलेले आहे, पण नाही जमलं महाराज, जमलं नाही. चिंतामणी देवाने सांगितलं तुम्ही देहू गावाले जा. आणि देहू गावाले गेले की तिथे तुकोबाराय आहे. तुकोबाराय तुम्हाला उपाय सांगतील. आणि त्या ठिकाणी गेल्यात रामेश्वर भट्ट तिथून निघाले, देहू गावात आले. घर विचारत आले. तुकोबाराय समोर होते. समोर तुकोबारायच्या समोर गेले. तुकोबारायला सांगितलं की तुकोबाराया, माझ्या शरीरात दाह हुंडायलेला आहे, माझ्या शरीरात अंगार हुंडायलेली, काहीतरी उपाय सांगा. तुकोबारायानं फक्त एक कागद घेतला आणि त्या कागदावर लिहून दिला, अभंग लिहून दिला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. वाह वाह. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. अभंग लिहून दिला आणि विषेते आघात असा अभंग लिहून त्या ठिकाणी दिला. रामेश्वर भट्टांना अभंग वाचल्या बरोबर शरीरातला दाह संपला. शरीरातला दाह संपल्या गेला. मग रामेश्वर म्हणतात तुका विष्णू नाही तुझा, मने रामेश्वर भक्त तुझा. काय स्वर देऊन राहिले माझे भगवान बाबा. वा, टाळ्या वाजवा दादा त्यांच्यासाठी एकदा. क्या बात आहे. जय हो जय हो. आयरनीची न हिऱ्याची गाठ पडली की असंच होत असते महाराज. क्या बात आहे. जय हो. रामेश्वर भट्टाच्या शरीराचा दाह कमी झाला, अंगार कमी झाली. रामेश्वर भट्ट मात्र त्या ठिकाणी चांगल्या झाले. अनगडच्या फकीराले कळालं. अनगडच्या फकीराले कळालं. अनगडच्या फकीराला माहित होतं की आपला शाप दिलेला कोणी मुक्त करणार नाही. अनगडच्या फकीराला माहित होतं महाराज. अनगडच्या फकीराला चिंता भासली, कोणी याचा शरीराचा दाह कमी केला, याचा दाह कोणी शरीराचा घालवला. चला चिंतामणी देवाकडे अनगडच्या फकीर गेला. अनगडच्या फकीराला माहित होतं. कटोरा माहिती आहे तुम्हाला? कटोरा त्याला सहनग म्हणतात. त्याला शास्त्रीय आध्यात्मिक भाषेत त्याला सहनग म्हणतात. फकीर लोक येत असतात का गावात? फकीराजवळ असतो का कटोरा? एक हातभर कटोरा लंबा असतो महाराज तो. त्याला अनगडच्या फकीराला माहित होतं की जो कोणी या कटोऱ्यामध्ये धान्य टाकेल आणि हा कटोरा ज्याच्याकडनं भरेल त्याच्याकडनं हा शरीराचा तुकोबा राहायच्या रामेश्वर भट्टाच्या शरीराचा दाह कमी होईल.